नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी बुद्धिमत्ता या विषयामधला पहिला घटक आज आपण अभ्यासणार आहोत की जो आकलनावर आधारित आहे. आकलन म्हणजे बघा, आपली इंद्रिये आजूबाजूच्या परिसरातून सतत काही ना काही अनुभव घेत असतात. या अनुभवातून ग्रहण केलेल्या माहितीतून मेंदू विविध अर्थ काढत असतो. समर्पक अर्थ काढण्यासाठी माहिती अचूकपणे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. समजून घेण्याची ही प्रक्रिया म्हणजेच आकलन होय. आकलन करण्यात चूक झाली तर अर्थ व निष्कर्ष काढण्यात चूक होते. यामुळे घेतलेले निर्णयही चुकतात. विद्यार्थ्यांची हीच आकलन क्षमता तपासणारे प्रश्न या घटकामध्ये विचारले जातात. प्रश्नात दिलेल्या माहितीचे व सूचनेचे आकलन करून योग्य कृती करून विद्यार्थ्याने उत्तरापर्यंत पोहोचणे अपेक्षित असते. आपल्या शरीराची जी इंद्रिय आहेत, ही इंद्रिय सतत नेहमी काहीतरी नवीन गोष्टी शिकत असतात, नवीन अनुभव घेत असतात आणि या अनुभवातून जी काही माहिती आपल्या मेंदूपर्यंत पोहोचवली जाते ती अचूकपणे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचं असतं. लहान मुलाला जेव्हा आपण सांगतो की एखादी गरम वस्तू किंवा मेणबत्ती जी पेटलेली आहे, ही पेटलेली मेणबत्ती त्याची जी ज्योत असते त्याचा रंग त्या मुलाला आपल्याकडे आकर्षित करते आणि हा मुलगा, हे लहान बाळ त्या ज्योतीला पकडण्याचा प्रयत्न करतं. तेव्हा आपण मोठी माणसं त्याला सांगतो की अरे, या ज्योतीला हात लावू नको, नाहीतर तुला त्रास होईल. पण हे लहान मूल कधी ऐकत नाही आणि जेव्हा ते सगळ्यांचा डोळा चुकवून त्या ज्योतीला हात लावतं तेव्हा त्याला खूप त्रास होतो आणि हा त्रास झाल्यानंतर हा जो अनुभव आहे, या अनुभवातून हे लहान बाळ शिकतं. ते अशा ज्योतीपासून लांब राहण्याचा प्रयत्न करतं. म्हणजे अनुभवातून ही प्रक्रिया शक्य होते. तर हे जे अनुभव आहेत, हे अनुभव जे समजून घेतो, या प्रक्रियेला आपण आकलन असं म्हणतो. आकलनामध्ये जर का चूक झाली तर यामध्ये मोठे मोठे जे आपले काही निर्णय आहेत ते चुकतात. म्हणून विद्यार्थी योग्य प्रकारे माहितीचे आकलन करून घेतो का आणि योग्य कृती करतो का, यासाठी हा प्रश्न आपल्या अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे. आकलन 1, सूचना पालन. याच्यामध्ये अक्षरे, वर्णन, मजकूर यांचा समावेश केलेला असतो. याची आपण ओळख करून घेऊयात. या उपघटकामध्ये विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात. यामध्ये बघा कोणकोणते प्रश्न आहेत. पहिला आहे, प्रश्नात दिलेली अट पाळून अक्षरे किंवा अंक यांच्या मालिकेत ठराविक गट शोधायचा असतो. त्याचबरोबर 2 नंबरचे प्रश्न असतात. एखाद्या शब्दातील ठराविक अक्षराचे स्थान ओळखायचे असते. एखादा शब्द दिला जातो आणि त्या शब्दामध्ये एक अक्षर, त्याचं स्थान डावीकडून किंवा उजवीकडून त्याचं स्थान कोणतं आहे ते आपल्याला सांगायचं असतं. त्याचबरोबर प्रश्न 3 मध्ये बघा, शब्द किंवा वाक्यातील जोडाक्षरे, स्वरांत अक्षरे किंवा शब्द, 2 किंवा 3 किंवा 4 अक्षरी शब्द, जोडाक्षरे युक्त शब्द इत्यादी यांची संख्या ठरवायची असते. उदाहरणार्थ, एखादा शब्द दिला जातो आणि त्या शब्दामध्ये जे जोडाक्षरयुक्त शब्द आहेत ते किती आहेत हे ओळखा. मग हे ओळखत असताना जे जोडाक्षरांचे नियम आहेत, त्या नियमामध्ये कोणते शब्द बसतात, कोणते अक्षर बसतात, याचा विचार करून आपण त्यांची संख्या लिहायची असते. त्याचबरोबर 4था प्रश्न बघा, एका शब्दातील कोणत्या स्थानांवरील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द बनतात हे ओळखायचे असते. एक शब्द दिला जातो आणि त्या शब्दामध्ये वेगवेगळ्या स्थानावरून जे अक्षर आहेत त्यापासून अर्थपूर्ण शब्द बनतात. हे कसे बनतात, किती शब्द बनतात, अशा प्रकारचे प्रश्न यामध्ये विचारले जातात. जी मराठीची वर्णमाला आहे किंवा इंग्रजीची वर्णमाला आहे, या वर्णमालेनुसार अक्षरांच्या स्थानावरून अक्षरांच्या किमती काढायच्या असतात. या सर्वांची उदाहरणं सुरुवातीला आपण बघणार आहोत आणि या उदाहरणावरूनच
पुढील प्रश्न आपणाला सोडवायचे आहेत. याच्यानंतर बघा, उपयुक्त टिपा. विद्यार्थ्यांनी पुढील वर्णमाला लक्षात ठेवावी. आता मराठीमध्ये जे काही स्वर आहेत, हे स्वर या ठिकाणी 12 आहेत. तर हे 12 स्वर आपल्या मराठीच्या बुद्धिमत्तेच्या वहीमध्ये लिहून ठेवायचे. बुद्धिमत्ता आणि त्याच्यामध्ये जे काही स्वर आहेत 12 स्वर, हे 12 स्वर चांगल्या अक्षरामध्ये लिहून ठेवायचे. स्वरादी अम आणि आहा यांना स्वरादी असं म्हटलं जातं. तर हे 2 स्वर या ठिकाणी लिहून ठेवायचे आहेत. व्यंजन एकूण 34 आहेत मराठी भाषेमध्ये. ही 34 व्यंजनं या ठिकाणी दिलेली आहेत. तर ही व्यंजनं आपल्या वहीमध्ये स्वच्छ सुंदर अक्षरामध्ये लिहून काढायची. संयुक्त व्यंजनं 2 आहेत, क्ष आणि ज्ञ. ही संयुक्त व्यंजनं, यांना संयुक्त व्यंजन असं म्हटलं जातं. तर ही सुद्धा आपल्या वहीमध्ये लिहून ठेवायची. याच्यामध्ये बघा महत्त्वाचं काय आहे, सर्व स्वर ही अक्षरे आहेत. जे काही स्वर दिलेले आहेत 12, हे 12 स्वर अक्षर आहेत. दुसरा आहे, व्यंजनामध्ये स्वर मिसळला की मगच त्याचे अक्षर बनते. उदाहरणार्थ बघा, क हे व्यंजन आहे, याच्याबरोबर जेव्हा अ हा स्वर येतो तेव्हा त्या ठिकाणी व्यंजन शब्द बनतो, अक्षर बनतं क. म्हणजे इथं बघा, क हे व्यंजन आहे आणि क हे अक्षर आहे. या दोघांच्या मधला फरक बघा. व्यंजनाच्या खाली ज्याला आपण म्हणतो की पाय मोडलेला असतो, तर तो पाय मोडलेला म्हणजे व्यंजन, आणि त्याच्याबरोबर जेव्हा स्वर एकत्र येतो तेव्हा अक्षर बनतं. संयुक्त व्यंजनामध्ये एकापेक्षा जास्त व्यंजने असतात. जे संयुक्त व्यंजनं आहेत क्ष आणि ज्ञ, याच्यामध्ये बघा एकापेक्षा जास्त व्यंजनं असतात. म्हणजे क्ष म्हणजे क आणि श, षटकोनातला श, हे दोघांचं मिळून या ठिकाणी क्ष हे अक्षर बनलेलं आहे. म्हणून याला संयुक्त व्यंजन असं म्हटलं जातं. ज्ञ मध्ये सुद्धा बघा द आणि न आणि ग असे 3 व्यंजन या ठिकाणी एकत्र होतात आणि मग ज्ञ हे अक्षर बनतं. म्हणून यांना संयुक्त व्यंजन असं म्हटलं जातं. याच्यानंतर याचे काही नियम आहेत. हे नियम आपल्या वहीमध्ये लिहून ठेवायचे आहेत. बघा काय काय नियम आहेत ते. याच्यामध्ये 4 नंबरचा आहे, जोडाक्षर हे एकापेक्षा जास्त अक्षरे व्यंजन आणि स्वर यांना जोडून बनतं. उदाहरणार्थ जोडाक्षर म्हणजे बघा एक उदाहरण दिलंय, त्या हे जोडाक्षर आहे. तर त्या हे बनत असताना याच्यामध्ये याचं विभाजन संधी केलेली आहे बघा, त अधिक य आणि अधिक आ, आणि मग शब्द तयार होतो त्या. म्हणजे हे जोडाक्षर आहे. जोडाक्षरामध्ये एकापेक्षा जास्त अक्षरे असतात. प्र मध्ये बघा प अधिक र अधिक अ, आणि मग शब्द तयार होतो प्र. त्याचबरोबर 5वा नियम बघा, संयुक्त व्यंजनाची अक्षरे क्ष आणि ज्ञ यांच्यामध्येही एकापेक्षा जास्त अक्षरे असल्यामुळे ती अक्षरे जोडाक्षरेच आहेत. क्ष आणि ज्ञ याच्यामध्ये सुद्धा एकापेक्षा जास्त अक्षर असल्यामुळं यांना सुद्धा काय म्हटलं जातं, जोडाक्षर असं म्हटलं जातं. नंतर त्र म्हणजे बघा त आणि रु. कृ मध्ये क आणि रु. रू मध्ये व आणि रु. या उदाहरणामध्ये केवळ एक व्यंजन रु या स्वराबरोबर मिसळते. म्हणून तृ कृ वृ यांसारखी अक्षरे जोडाक्षरे नाही. हृदय या शब्दातील ह अधिक रु हे देखील जोडाक्षर नाही, कारण याच्यामध्ये एकापेक्षा जास्त व्यंजनं नाहीत, म्हणून ही जोडाक्षरं नाहीत. हा नियम लक्षात ठेवा. तृ कृ आणि वृ ही जोडाक्षरं ज्या ठिकाणी येतात त्यांना जोडाक्षरं असं म्हणायचं नाही, कारण त्याच्यामध्ये फक्त एकाच व्यंजनाबरोबर संधी केलेली आहे म्हणून. त्याचबरोबर 7वा नियम बघा. 7व्यामध्ये क म्हणजे र अधिक क अधिक अ. क्र
क्र बरोबर क अधिक र अधिक अ. त्याचबरोबर र्य र अधिक य अधिक अ. आणि स्र बरोबर श अधिक र अधिक अ. या प्रत्येक उदाहरणामध्ये दोन व्यंजने स्वराबरोबर मिसळतात, म्हणून र्क क्र र्य स्र यासारखी अक्षरे जोडाक्षरे आहेत. बघा, हा नियम सुद्धा आपल्या वहीमध्ये लिहून ठेवायचा आहे. 8वा नियम बघा, अनुनासिकस जोडून आलेली अक्षरे जोडाक्षरे नसतात. अनुनासिक, जसं की उदाहरणार्थ वाङ्मय. वाङ्मय या शब्दामध्ये ग हे जे जोडाक्षर आहे ते जोडाक्षर नाहीये, याला जोडाक्षर म्हणायचं नाहीये. तसेच मंच, फंड, संत, संप यामध्ये जोडाक्षरे नाहीत. 9वा नियम आहे, शब्दातील अक्षरे मोजताना जोडाक्षराला एकच अक्षर म्हणून गणतात. उदाहरणार्थ स्तवन या शब्दात स्त हे जोडाक्षर व आणि न अशी 3 अक्षरे आहेत. म्हणजे जे जोडाक्षर आहे त्या जोडाक्षराला एकच अक्षर म्हणून घ्यायचं आहे, मोजायचं आहे. जेव्हा असा प्रश्न विचारला जातो की स्तवन या शब्दामध्ये किती अक्षर आहेत, तेव्हा आपण असं नाही म्हणायचं की स त व न 4. चुकीचं आहे. जोडाक्षरांना एकच अक्षर म्हणायचंय. स्त हे एक शब्द झाला, दुसरा व आणि तिसरा न. त्याचबरोबर पुढचा नियम आहे बघा, 10वा नियम, प्रत्येक अक्षराचा अंत म्हणजे शेवट स्वराने होतो. कोणत्याही शब्द प्रत्येक अक्षराचा जो अंत आहे, शेवट आहे, तो नेहमी स्वराने होतो. उदाहरणार्थ ब जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ब व्यंजन अधिक अ म्हणजे शेवटी स्वर आलेला आहे, म्हणून ब हे अकारांत अक्षर आहे. जेव्हा आपण सा म्हणतो त्याच्यामध्ये बघा स हे व्यंजन अधिक आ म्हणून सा हे आकारांत अक्षर आहे. ले मध्ये ल अधिक ए म्हणून ले हे एकारांत अक्षर आहे. म्हणजे शेवटी जो स्वर येतो त्या स्वरानुसार त्या अक्षरांचा प्रकार ठरत असतो. 11वा नियम बघा, आकारांत शब्दाचे शेवटचे अक्षर, आकारांत शब्दाचे शेवटचे अक्षर आकारांत असते. उदाहरणार्थ सभा. ईकारांत शब्दाचे शेवटचे अक्षर ईकारांत असते. उदाहरणार्थ केतकी. बघा, या ठिकाणी केतकी हा जो शब्द आहे या शेवटी शब्दाच्या शेवटी की आणि जो दीर्घ आहे, म्हणजेच शब्दाच्या शेवटच्या अक्षरात जो स्वर असतो त्यावरून त्या शब्दाचे आकारांत किंवा ईकारांत वगैरे नामकरण करतात. 12वा नियम आहे, जोडाक्षर युक्त शब्दात किमान एक जोडाक्षर असते. उदाहरणार्थ परमेश्वर. याच्यामध्ये बघा श्व हे जोडाक्षर युक्त शब्द आहे, म्हणून जे जोडाक्षर शब्द आपण म्हणतो त्याच्यामध्ये किमान एक शब्द तरी हा जोडाक्षर असतो. 13वा नियम बघा, शब्दातील अक्षराचे स्थान ठरवताना ते डावीकडून मोजायचे की उजवीकडून मोजायचे याचा उल्लेख नसेल तर डावीकडून क्रमवार मोजावीत. म्हणजे बघा, एखाद्या शब्दातील अक्षराचं स्थान ठरवायचं असेल आणि ते स्थान ठरवत असताना त्यांनी जर का सांगितलं नसेल आपल्याला की डावीकडून की उजवीकडून, तेव्हा याचा उल्लेख नसेल तर काय करायचंय, आपल्या डावीकडून क्रमवार मोजावीत. उदाहरणार्थ या ठिकाणी दिलेले आहे परभणी. परभणी या शब्दातील तिसरे अक्षर ठरवताना प हे अक्षर पहिले मानावे आणि यानुसार र हे दुसरे आणि तिसरे कोणते तर भ हे अक्षर. म्हणजे डावीकडून आपण शब्द मोजायला सुरुवात करायची जर का कोणताही उल्लेख नसेल तर. 14 नियम बघा, शब्दातील अक्षराचे स्थान, शब्दातील अक्षराचे स्थान उजवीकडून किंवा उलट क्रमाने ठरवताना शब्दातील शेवटचे स्थान, बघा काय सांगितलंय त्यांनी, शब्दातील शेवटचे अक्षर पहिले मानावे. म्हणजे बघा, शब्दातील अक्षराचे स्थान उजवीकडून, म्हणजे आता उजवीकडून जर का आपल्याला सांगितलं असेल तर उलट क्रमाने यायचंय. म्हणजे या ठिकाणी बघा उदाहरण दिलेलं आहे परभणी.
तर परभणी या शब्दातील उजवीकडून तिसरे अक्षर ठरवा असा जर का प्रश्न दिला असेल तर बघा उजवी बाजू म्हणजे कुठली, तर या शब्दाचा, या अक्षराचा, या शब्दाचा शेवटचं अक्षर जे आहे नी, याला पहिलं नंबर द्यायचंय. इथं या ठिकाणी दिलेले की नी हे अक्षर पहिले मानावे, यानुसार भ हे अक्षर दुसरे, यांनी म्हणजे हे पहिलं, नी पहिलं, भ हे दुसरं आणि तिसरं आहे र. तर बघा उजवीकडून तिसरा येणारा शब्द असा प्रश्न विचारला असेल तर उजवीकडून 1, 2 आणि 3 तिसरं अक्षर आहे र. तर या पद्धतीनं हा नियम पण लक्षात ठेवा. आपल्याला पुढे या सर्व नियमांचा वापर करायचा आहे आपल्या प्रश्नांमध्ये. नंतर 15वा या ठिकाणी बघा 15वा जो नियम आहे तो 15वा नियम, शब्दातील एखाद्या अक्षराच्या डावीकडील अक्षर म्हणजे आपल्या डाव्या बाजूच्या दिशेने असलेले अक्षर, अक्षराच्या उजवीकडील अक्षर म्हणजे आपल्या उजव्या बाजूच्या दिशेने असलेले अक्षर. उदाहरणार्थ बघा, अपरंपार या शब्दात प या अक्षराच्या डावीकडील अक्षर अ आणि उजवीकडील अक्षर रम आहे. तर या पद्धतीनं जर का आपल्याला एखादा शब्द दिला असेल प पासून उजवीकडचं म्हटल्यानंतर रम, नंतर प च्या डावीकडले पहिले अक्षर म्हणजे अ, जो शब्द दिलेला आहे त्या शब्दापासून आपण डावीकडे उजवीकडे मोजायला सुरुवात करायची आहे. या नियमांचा सुद्धा वापर आपण आपल्या प्रश्नांमध्ये करणार आहोत. याच्यानंतर बघा, आकाशगंगा या शब्दातील श या अक्षराच्या डावीकडील दुसरे अक्षर ठरवताना का हे अक्षर पहिले मानावे, यानुसार आ हे अक्षर दुसरे आहे, याचप्रमाणे उजवीकडील अक्षरांचे स्थान ठरवावे. म्हणजे जर का या शब्दामध्ये आकाशगंगा या शब्दामध्ये समजा जर का डावीकडील दुसरे अक्षर ठरवायचे तर बघा का हे पहिलं अक्षर झालं आणि आ हे दुसरं अक्षर झालं. त्याचप्रमाणे उजवीकडे सुद्धा जर का गा हा शब्द आहे तर हा शब्द का पासून कुठल्या स्थानावर आहे असं विचारल्यानंतर याचं उत्तर येईल 1, 2 आणि 3 नंबरच्या स्थानावर गा हे अक्षर आहे. तर हे जे नियम आहेत या नियमांचा व्यवस्थित अभ्यास करून आपल्या वहीमध्ये लिहून ठेवा, कारण या नियमावर आधारित आपण अनेक प्रश्न पाहणार आहोत, अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर 17 नंबरचा बघा, अक्षरमाला किंवा अंकमाला दिलेली असेल तर अक्षरांचे किंवा अंकांचे निरीक्षण आपल्या डावीकडून उजवीकडे करीत जावे. इथे आधीचे, पूर्वीचे, मागील म्हणजेच डावीकडचे आणि नंतरचे किंवा पुढील म्हणजे उजवीकडचे. उदाहरणार्थ बघा या ठिकाणी उदाहरणार्थ दिलेले 6, 3, 9, 4, 7, 5, 0, 1, 2 ही मालिका दिलेली आणि या मालिकेत 5 या अंकांच्या आधीचा किंवा पूर्वीचा किंवा मागील लगतचा अंक आहे 7. आता बघा या ठिकाणी 5 हा अंक दिलेला आहे आणि याच्या आधीचा म्हटलं की आपण डाव्या बाजूला जायचंय, याच्या आधीचा, याच्या पूर्वीचा म्हटलं तरी डावी बाजू आणि याच्या मागील लगतचा अंक म्हणजे परत डावीकडे आपल्याला जायचंय. म्हणजे हे जे शब्द आहेत की एखाद्या अंकांच्या आधीचा, पूर्वीचा किंवा मागील म्हणजे आपल्याला डावीकडे जावं लागेल आणि 5 नंतरचा किंवा पुढील असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा 5च्या पुढील म्हणजे आपल्याला उजव्या बाजूला जावं लागेल. म्हणजेच 5च्या लगतचा किंवा 5च्या नंतरचा किंवा 5च्या पुढील लगतचा अंक 0 आहे. म्हणजे हे जे शब्द आहेत कोणते, आधीचे, पूर्वीचे, मागील, याच्यासाठी आपल्याला डावीकडे जावं लागेल आणि जर का नंतरचा किंवा पुढील असे शब्द असतील तर आपल्याला उजवीकडे जावं लागणार आहे. तर हे सर्व नियम आपल्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्या आणि या नियमांवरच आपल्याला हे प्रश्न विचारले जाणार आहेत. त्याचबरोबर शेवटचा नियम बघा याच्यामध्ये 18 नंबर, समसंख्या म्हणजे 2 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या. समसंख्या जेव्हा आपण म्हणतो तेव्हा समसंख्यांमध्ये बघा ज्या संख्यांना 2 ने पूर्ण, निशेष म्हणजे पूर्ण, ज्याची बाकी 0 येते अशा संख्यांना
काय म्हटलं जातं? समसंख्या असं म्हटलं जातं. विषम संख्या म्हणजे काय? विषम संख्या म्हणजे दोनने पूर्ण किंवा निशेष भाग न जाणाऱ्या संख्या, ज्यांना दोन या संख्येने पूर्ण भाग जात नाही, ज्याच्यामध्ये बाकी शिल्लक राहते, अशा संख्यांना विषम संख्या असं म्हटलं जातं. याच्यामध्ये बघा उदाहरणार्थ दिलेले 1, 3, 5, 7, 9, 11, 13. त्याचबरोबर या क्रमानं पुढे पुढे जायचंय आपल्याला. म्हणजे या सर्व संख्या या विषम संख्या आहेत. ज्या संख्यांना 2 ने पूर्ण भाग जातो, 2, 4, 6, 8, 10, 12, 14, तर या ज्या संख्या आहेत या संख्यांना आपण समसंख्या म्हणतो. ज्या संख्यांना 2 ने पूर्ण भाग जात नाही, बाकी शिल्लक राहते, अशा संख्यांना विषम संख्या असं म्हटलं जातं. आणि तिसऱ्या संख्या म्हणजे बघा मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे काय? तर एक किंवा त्याच संख्येने भाग जाणाऱ्या संख्या, त्यांना मूळ संख्या असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ 2, 3, 5, 7, 11, 13, 17 या ज्या संख्या आहेत या मूळ संख्या आहेत. कारण यांना भाग जातो तो 1 ने आणि त्याच संख्येने, बाकी दुसऱ्या कोणत्याही संख्येनं भाग जात नाही. म्हणून अशा संख्यांना मूळ संख्या असं म्हटलं जातं. तर आतापर्यंत हे जे मी तुम्हाला आकलनावर जी काही माहिती सांगितली, ती सर्व माहिती आपल्या वहीमध्ये, बुद्धिमत्ता 8वी या वहीमध्ये आपल्याला सर्व नियम चांगल्या सुवाच्य अक्षरामध्ये लिहून ठेवायच्या आहेत. कारण याच नियमावर आधारित आपल्याला अनेक प्रश्न विचारले जातात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व माहिती आपल्या वहीमध्ये लिहून ठेवा आणि उद्यापासून आपण याचा पुढचा भाग सुरुवात करतोय शिकवायला. ॲक्च्युली सुरुवात झालेलीच आहे, पण याच्यावर आधारित प्रश्न कसे असतील, त्या प्रश्नाचं उत्तर कोणतं आहे आणि तेच उत्तर का आहे, याच्यावर सुद्धा आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. बुद्धिमत्तेमध्ये तुम्ही कशा पद्धतीनं विचार करताय, कोणकोणती माहिती तुम्ही लक्षात ठेवताय आणि त्याचा वापर कमी वेळेमध्ये कसा अगदी चांगल्या पद्धतीनं करताय, याच्यावर आधारित मार्क दिले जाणार आहेत. तेव्हा हे सर्व नियम लक्षात ठेवा. असे भरपूर नियम आपल्याला बघायचे आहेत आणि या सर्व नियमांचा अभ्यास करून आपल्याला बुद्धिमत्ता ही जी प्रश्नपत्रिका आहे, ही प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 50 प्रश्न विचारले जाणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला 2-2 मार्क आहेत आणि अशी एकूण 100 मार्कांची प्रश्नपत्रिका आपल्याला सोडवायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज याच ठिकाणी आपण थांबूया आणि उद्या परत भेटूया आपल्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.